जर चौकी जी आहे ही जाड आहे आणि बेसला जाड आहे आणि पानं जर अंडाकृती असेल तर इथे जे आहे याला फुल किंवा फुटवा निघण्याचे चान्सेस असतात। जर ही चौकी बेसला बारीक असेल म्हणजे शेतकरी मित्रांनो नमस्कार, डाळिंब शेतीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो आता आपण आहोत या भगवा व्हरायटीच्या डाळिंबमध्ये। आपला घरचा हा प्लॉट आहे, हाय डेन्सिटीमधला ही डाळिंब बाग आहे आणि एक साधारण 10 फूट बाय 4 फूट यावर जे आहे ही डाळिंबाची लागवड आपण त्या ठिकाणी केलेली होती। हाय डेन्सिटीच्या बाबतीमध्ये मी नेहमी सांगत असतो की ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे, जिथे लँड होल्डिंग कमी आहे, तर अशा ठिकाणी हाय डेन्सिटीची लागवड आपण करू शकता। पण ज्या ठिकाणी डाळिंबाचं क्षेत्र आपल्याला मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची लागवड करायची आहे, 2-3 एकरवर आपल्याला डाळिंबाची लागवड करायची आहे, तर अशा वेळेस जे आहे आपण जास्त अंतर ठेवून म्हणजे किमान 12-8, 13-9, 14-10 अशा पद्धतीमध्ये जे आहे डाळिंब लागवड केलेली योग्य राहते। आता या बागेचे एक थोडक्यात अपडेट देण्यासाठी जो आहे आजचा व्हिडिओ बनवलेला होता। यामध्ये एक शेतकऱ्यांचा परवा आपल्याला फोन आलेला होता की ज्यामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता, तर त्या प्रश्नाचे उत्तर देखील जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। तसेच या कंडिशनमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बागा आहेत, म्हणजे 1 जानेवारीची ही डाळिंबाची पानगळ आहे आणि आता एक 23 जानेवारी, तर मग 23 जानेवारीच्या दरम्यान म्हणजे ह्या सोनेरी स्टेजमध्ये ज्या ज्या बागा आहेत तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, तर याविषयीची एक थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊयात। तर आता 1 जानेवारीला आपण ह्या बागेला पानगळ केलेली होती। 9 जानेवारीला जे आहे या बागेला पहिलं पाणी आपण त्या ठिकाणी दिलेलं होतं। तर आता बागेची कंडिशन आपण बघू शकता। तर अशा पद्धतीमध्ये बागेला आता सोनेरी पालवी जी आहे त्या ठिकाणी फुटत आहे। पहिलं पाणी जे आहे आपण या बागेला फ्लड इरिगेशन दिलेलं होतं। प्रत्येक डोळा जो आहे हा व्यवस्थित पद्धतीमध्ये फुटत आहे। त्यानंतर थोडंसं आपण जो आहे शेंडा हा पहिलं पाणी लेट केल्यामुळे शेंडा थोडासा आपण जळू दिलेला होता। जर अशा पद्धतीमध्ये पहिलं पाणी जर लेट केलं आपण, तर अनेक पुढचं जे आहे बागेमधली रोगराई कमी त्या ठिकाणी होत असते। म्हणून पहिलं पाणी आपण साधारणतः एक 3 ते 4 इंचापर्यंत शेंडा जळेल अशा पद्धतीमध्ये लेट केलं तरी चालतं आहे। तर अशा पद्धतीमध्ये आता ही बागेची कंडिशन आहे। आपण जर बघितलं तर व्यवस्थित डोळा जो आहे या बागेला सध्या फुटतोय। सोनेरी कंडिशनमध्ये आता जे आहे बागेची सर्व कॅनोपी जे आहे या ठिकाणी आहे। आता या पद्धतीमध्ये बेड जे आहे आपण केलेले आहे। पॉवर टेलरच्या माध्यमातून रिव्हर्स ट्रॅक्टरने जे आहे आपण बेड थोडेसे उंच करून घेतलेले आहे। मागील वर्षी हे आपण बेड केलेले होते। आता या बेडच्या आतमध्ये जे आहे आपण या ठिकाणी ड्रिपच्या खाली, आता ड्रिपची नळी जी आहे आपण या ठिकाणी येणार आहे आणि याच्या खाली जे आहे आपण मागे आता कंपोस्ट खत जे आहे या ठिकाणी भरलेलं आहे। कंपोस्ट खत, बोन मिल असा डोस जो आहे आपण या बागेला दिलेला आहे आणि या नळ्या ज्या आहे आता या ठिकाणी येतील। इनलाईन लॅटरल जे आहे आपण या बागेसाठी वापरणार आहोत। हाय डेन्सिटीमध्ये शक्यतो इनलाईन वापरलेलं फायदेशीर राहतं, कारण ड्रिपची जी संख्या आहे ही जास्त येते, जवळजवळ त्या ठिकाणी ड्रिप येतात। आणि दुसरं आहे की ड्रिपचा डिस्चार्ज जर आपण कमी ठेवला तर मग इनलाईन जे आहे एक साधारण 3 ते 4 लिटरचं डिस्चार्ज असणारे ड्रिप आपण या बागेला वापरणार आहोत। तर 2 झाडांमधलं अंतर जर आपण बघितलं तर हे 4 फूट, 2 लाईनमधलं अंतर जे आहे हे 10 फूट मध्ये एक आपला ट्रॅक्टर चालेल ब्लोअर सहित। तर अशा पद्धतीमध्ये एवढं अंतर जे आहे या ठिकाणी बागेला ठेवलेलं आहे। आता या बागेमध्ये काय काय काळजी घ्यायची आहे या कंडिशनमध्ये, तर याच्याविषयी आपण एक थोडक्यात माहिती देऊयात। आता पहिला जो प्रश्न अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचा येत असतो की काल एका शेतकऱ्यांनी विचारलेलं होतं की एक कन्सल्टंट जे आहे तर त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांना की बागेमध्ये जो आहे पानांचा आकार जो आहे हा लांब झाला पाहिजे आणि मग पानांचा आकार जर लांब झाला तर मग फूल जे आहे व्यवस्थित पद्धतीमध्ये बागेला निघेल। तर मग ह्या कंडिशनमध्ये आता मी जर आपण जर बघायला गेलं तर जवळून कितपत झूम होतं हे सांगता येणार नाही, पण एक डोळा पद्धतीमध्ये कोणत्या याच्यातून फूल निघू शकतं आणि कोणत्या याच्यातून फुटवा निघू शकतो, एक थोडक्यात कल्पना जी आहे मी तुम्हाला या ठिकाणी देतो। आता जी चौकी जी आहे ही जी बेसला जाड असेल आणि तिचं पान जर हे शक्यतो अंडाकृती असेल, म्हणजे इथं जर आपण बघितलं तर अशा पद्धतीमध्ये क्लॅरिटी, जर चौकी जी आहे ही जाड आहे आणि बेसला जाड आहे आणि पानं जर अंडाकृती असेल तर इथे जे आहे याला फुल किंवा फुटवा निघण्याचे चान्सेस असतात। जर ही चौकी बेसला
बारीक असेल, म्हणजे एक तिचा बेस जो बारीक असेल आणि पानं अगदी लांब असतील चिचकुळे, तर अशा ठिकाणीमध्ये बऱ्यापैकी जे आहे वॉटरसोट या बागेला निघण्याची शक्यता असतात. तर मग अशा पद्धतीमध्ये एक ऑब्झर्वेशन आपण त्या ठिकाणी करू शकतात की आपल्या बागेला फूल निघतंय की फुटवा निघतंय. आता जी पानं लांब झालेले आहे तिथून फुटवा निघण्याचा चान्स आहे, आणि जी पानं बारीक आहे किंवा जी चौकी जाड आहे बेसला आणि जिचे पाने थोडेसे अंडाकृती आहे, तर अशा ठिकाणावरून जे आहे फूल किंवा फुटवा निघण्याचे चान्सेस आहे. तर अजून जर व्यवस्थितपणे लक्षात घेतलं तर इथं आपल्या लक्षात येईल बघा, ही जे आहे या चौकीमध्ये बारीक फूल जे आहे आपल्याला दिसतंय. हे चौकीचे पानं बारीक आहे, पानांचा आकार जो आहे अंडाकृती आहे, तर इथे आपल्याला फूल जे आहे या ठिकाणी निघताना दिसतंय. आणि जिथे आपण म्हणूयात की जिथे चौकी आता इथे जर आपण बघितलं तर लांब आहे, चौकीची पानं लांब आहे, तर ही इथली जागा जी आहे ही फुटव्यावर अधिक प्रमाणामध्ये जाणार आहे. अशा पद्धतीमध्ये म्हणजे पानांच्या आकारावर जे आहे हे डिपेंड राहतं. जर जास्त प्रमाणामध्ये पानं जास्त लांब झाली तर त्या ठिकाणावरून शक्यतो काही फूल निघण्याचे वगैरे चान्सेस हे फार कमी असतात. म्हणून आपण पहिल्यांदा सांगत असतो की पाणी जे आहे बागेला लिमिटेड दिलं पाहिजे. सुरुवातीच्या कंडिशनमध्ये बागेला पाणी जे आहे आपण योग्य प्रमाणामध्ये दिलं पाहिजे. जास्त पाणी जे आहे त्या ठिकाणी न दिलेलं फायदेशीर राहील. आपल्या बागेच्या कंडिशननुसार किती प्रमाणामध्ये पाणी आपण देतो हे आपण त्याचा अंदाज त्या ठिकाणी घेता आला पाहिजे. दुसरं जे आहे नत्रयुक्त खतं, ज्यामुळं नायट्रोजनयुक्त जर खतं आपण बागेला अधिक प्रमाणामध्ये जर दिले तर बागेची पानं जे आहे अधिक प्रमाणामध्ये लांब होण्याची शक्यता असते. आणि मग पानं अधिक प्रमाणामध्ये जर लांब झाले तर त्या ठिकाणी जे आहे फूल निघण्याची शक्यता ही फार कमी असते. म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे या माध्यमातून आपण दिलं की ज्या ठिकाणी चौकी बेसला जास्त जाड असेल आणि पानं जे आहे अंडाकृती असेल तर अशा ठिकाणावरून फूल निघण्याचा चान्स आहे. फूल किंवा फुटवा दोन्ही चान्स असू शकतात. पण ज्या ठिकाणीवरून चौकी बारीक आहे आणि पानाचेच कुळे आहे तर तिथून मात्र फुटवाच निघणार आहे. तर मग अशा पद्धतीमध्ये आपण आपल्या बागेमध्ये फूल निघते की फुटवा निघतंय याचा अंदाज जो आहे या ठिकाणी घेऊ शकता. आता याच्या पुढे जे आहे तर तुम्ही पानगळीनंतर आपला काही शेतकरी जे आहे बोर्डोची वगैरे फवारणी करतात. आपण यावर्षी बोर्डो स्किप केला आणि त्याच्याऐवजी अँटीन ऑर्गॅनिक्स या कंपनीचं आपण 100% म्हणून एक औषध येतं ते आपण वापरलेलं आहे. त्यानंतर आता ते वापरून झाल्यानंतर आता पुढचं काम आपल्याला मेजरली राहील तर ते रसशोषक किडी कंट्रोल करणं गरजेचं राहील. कारण जे नवीन फूल त्या ठिकाणी येणार आहे तर त्याच्यावर जे आहे मावा थ्रिप्स लागण्याचे चान्सेस अधिक प्रमाणामध्ये असतात, किंवा चौकी जे आहे हे रसशोषक किडींमुळे खराब होण्याचे चान्स जे आहे त्या ठिकाणी असतात. म्हणून सुरुवातीपासून जे आहे रसशोषक किडी चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल होतील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्यासाठी एक 4-6 दिवसातून मावा थ्रिप्स असेल, सकिंग पेस्ट ज्या ज्या काही असतील तर त्यांच्यासाठी आपण योग्य ती फवारणी घेणं गरजेचं असतं. त्यानंतर बागेच्या बाबतीत मी सांगितलं पहिलं पाणी आपण दिलेलं आहे. पहिलं पाणी अशा पद्धतीमध्ये असावं की आयदर ते तुम्ही फ्लड इरिगेशन द्या, फ्लड द्यायचं असेल तर फार लवकर ते द्यायला लागतं, किंवा मग ड्रिपने द्यायचं असेल तर एक सगळी कॅनोपी जी आहे म्हणजे बाग सगळ्या प्रमाणामध्ये फुटला पाहिजे अशा पद्धतीमध्ये, म्हणजे बेसपासून तर अगदी शेंड्यापर्यंत आपण जर बघितलं या ठिकाणी तर शेंड्यापर्यंत जे आहे डोळा व्यवस्थित त्या ठिकाणी फुटलेला आहे. तर मग अशा पद्धतीमध्ये प्रत्येक चौकी व्यवस्थित पद्धतीमध्ये बाग मागे पुढे होणार नाही अशा पद्धतीमध्ये जे आहे पहिलं पाणी त्या ठिकाणी असलं पाहिजे. जास्त तुम्ही पहिलं पाणी कमी दिलं तर मग कंडिशन अशी होऊ शकते की बागेला जे आहे काही चौकी लवकर फुटेल, काही नंतर फुटेल. तर मग अशा पद्धतीमध्ये न करता पहिलं पाणी हे चांगल्या पद्धतीमध्ये द्यावं की एकसारखी कॅनोपी जी आहे ती बागेला फुटली पाहिजे. आता कॅनोपी फुटल्यानंतर जे आहे मी सांगितलं तसं रसशोषक किडी जे आहे आपण चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल करणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्यानंतर आता पाणी नियोजन झालं, त्यानंतर खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये बरेच शेतकरी जे आहे बागेला आधीच बेसल डोस त्या ठिकाणी भरून देत असतात. तर मग बेसल डोस तुम्ही भरलेला असेल तर ठीक आहे, नसेल भरलेला तर वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून जे आहे ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही बागेला फॉस्फरस पोटॅशचा पुरवठा जो आहे योग्य प्रमाणामध्ये जाईल सुरुवातीच्या कालावधीमध्ये, तर याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर रसशोषक किडी कंट्रोल व्यवस्थित पद्धतीमध्ये केलं पाहिजे. आता हे पान जेव्हा सोनेरी होईल त्यानंतर हिरव्या स्टेजमध्ये जाईल, त्यानंतर त्याच्यातून जे आहे फूल त्या ठिकाणी निघणं अपेक्षित असतं. म्हणजे बऱ्याच वेळा असंही होतं की एक तर बागेला म्हणजे
काही काही ठिकाणावरून डायरेक्टली फुलच निघत असतं, डायरेक्टली कोणी त्या ठिकाणी निघत असते. तर ही कंडिशन काही तशी योग्य नाही. म्हणजे बागेला सुरुवातीला डोळाने गावा, त्यानंतर सोनेरी स्टेजमध्ये ती बाग जावी, त्यानंतर हिरवा कलर त्याचा व्हावा, डार्क हिरवा व्हावा, आणि त्यानंतर त्याच्यातून जे आहे फुल निघलं तर ते फायदेशीर राहतं. आता या बागेमध्ये आपण रसशक्ती कंट्रोल करण्यासाठी मागे जसं आपण अर्कता या व्हरायटीमध्ये अँटीन ऑर्गॅनिक्सचा ऑलराऊंडर, नॅनोसल्फ आणि नॅनोरिच याचा स्प्रे घेतलेला होता. आपण याही बागेमध्ये तोच स्प्रे घेणार आहोत. 2 व्हिडिओ देखील आपण त्या बाबतीत बनवलेले आहे. अर्कता व्हरायटीवर आपण ते स्प्रे घेतलेले होते, आणि त्यानंतर मधमाशीचं अस्तित्व बागेमध्ये कशा पद्धतीमध्ये टिकून आहे याच्याविषयीचा देखील आपण जो आहे व्हिडिओ त्या ठिकाणी बनवलेला आहे. तर त्याही बागेमध्ये आताची कंडिशन कशी आहे तर त्याविषयी, आता ती बाग जवळच आहे, या बागेच्या शेजारीच ती बाग आहे. तर मग त्या बागेमध्ये देखील मधमाशी आता खूप चांगल्या पद्धतीमध्ये आहे, सेटिंगमध्ये ती बाग सध्या आहे. म्हणजे मागे आपण जेव्हा व्हिडिओ बनवला त्यावेळेस ती फ्लॉवरिंग कंडिशनमध्ये बऱ्यापैकी बाग होती, आता बऱ्यापैकी सेटिंग अवस्थेमध्ये ती बाग आहे, आणि अजूनही मधमाशी खूप चांगल्या पद्धतीमध्ये बागेमध्ये फिरत आहे. तर याचा देखील व्हिडिओ जो आहे आपण शेअर करणार आहोत. तर मग रसशक्ती कंट्रोल करण्यासाठी आपण हे पर्याय वापरणार आहोत. पाणी व्यवस्थापन आहे, खत व्यवस्थापन आहे, या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत. ड्रिपच्या माध्यमातून जे आहे सुरुवातीला फॉस्फरस आणि पोटॅशचा पुरवठा बागेला देणं गरजेचं असतं. त्यामध्ये 52-34 तुम्ही देऊ शकता. अजूनही बरेच ग्रेड मार्केटमध्ये आहे, पण शक्यतो 52-34 सुरुवातीला दिलेले योग्य राहील. मायक्रोन्युट्रिएंटमध्ये जे आहे झिंक, बोरॉन ह्या गोष्टी जाणं गरजेचं असतं. झिंक, बोरॉन जर व्यवस्थित पद्धतीमध्ये जर गेल्या तर मग फ्लॉवरिंग जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये आपल्या बागेला त्या ठिकाणी निघते. जर असं वाटलं आपल्याला की बागेची जास्त ताकद जी आहे, वॉटर सोटवा अधिक प्रमाणामध्ये जाऊ राहिले आहे, फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघू राहिला, तर त्यावेळेस जे आहे ड्रिपमधून पोटॅशचं प्रमाण तुम्ही वाढवलं तरीसुद्धा त्या ठिकाणी कंट्रोल होईल. नाही वाटलं तर मग टिल्टची वगैरे फवारणी तुम्ही घेऊ शकता. टिल्टनेही नाही कंट्रोल वाटलं तुम्ही तर मग त्या ठिकाणावरून तुम्ही प्लॅनोफिक्सची वगैरे फवारणी देखील घेतली तरी चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जे आहे बागेमध्ये कंट्रोल त्या ठिकाणी होईल. सुरुवातीच्या कंडिशनमध्ये जे आहे ह्याच गोष्टींची आपण काळजी घेणं फार गरजेचं राहतं. त्यानंतर मोस्टली पानांच्या बाबतीमध्ये अनेक जणांची शंका असते, तर पानांच्या बाबतीमध्ये मी शंका क्लिअर केलेली आहे की शक्यतो पानांचा आकार लहान असेल तर चांगल्या पद्धतीमध्ये फूल त्या ठिकाणी निघतं. जर जास्त प्रमाणामध्ये पानं लांब झाली तर मग फूल निघण्याची शक्यता त्या ठिकाणावरून कमी होऊन जाते. इथं जर बघितलं आपण तर हे पानं जास्त लांब झाले तर इथं फुटवा जो आहे अधिक प्रमाणामध्ये निघायला सुरुवात झालेला आहे. ज्या ठिकाणावरून पानं बारीक आहे किंवा पानं अंडाकृती आहे तर अशा ठिकाणावरून जे आहे मादी फूल किंवा फुटवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणावरून निघण्याची शक्यता अधिक प्रमाणामध्ये असतं. रसशोषक किडींसाठी व्यवस्थित पद्धतीमध्ये कंट्रोल करा. पाणी नियोजन व्यवस्थित पद्धतीमध्ये करा. बेसल डोस टाकलेला नसेल तर वॉटर सोल्युबल किमान ताकद द्या. फॉस्फरस, पोटॅश अधिक प्रमाणामध्ये द्या. झिंक, बोरॉन अधिक प्रमाणामध्ये द्या. पाणी कमी जास्त नको, पाणी व्यवस्थित पद्धतीमध्ये द्या. नत्रयुक्त खतांचा वापर टाळलेला योग्य राहील. अशा पद्धतीमध्ये जर नियोजन केलं तर चांगलं असं फूल जे आहे या बागेला निघणं अपेक्षित आहे. काडी व्यवस्थित आहे, निघालेला डोळा व्यवस्थित पद्धतीमध्ये आहे. आता पुढे कशी अपडेट जी आहे बागेची येते तर त्याची माहिती जी आहे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून देत राहूयात. चौकी बागेची व्यवस्थित पद्धतीमध्ये राहावी, चौकीवर कोणतेही डाग येऊ नये यासाठी आपण डिस्नेल सॉईल, नॅनोसल्फ आणि नॅनोरिचचा स्प्रे त्या ठिकाणी घेणार आहोत. कारण चौकी जर व्यवस्थित पद्धतीमध्ये जर राहिली तरच बागेला फूल जे आहे व्यवस्थित पद्धतीमध्ये निघेल. बऱ्याच वेळा आपण असंही होतं की अनेक शेतकरी जे आहे म्हणजे बऱ्यापैकी डाळिंब बागायतदारांमध्ये हे प्रमाण कमी आहे, पण बऱ्याच वेळा असं होतं की जोपर्यंत बाग सेट व्यवस्थित पद्धतीमध्ये होत नाही, बागेला फळ व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट होत नाही तोपर्यंत बऱ्यापैकी जे आहे स्प्रेमधलं ड्युरेशन आपण जास्त ठेवतो किंवा खर्च त्या ठिकाणी कमी करतो किंवा जे गरजेचं आहे ते त्या ठिकाणी घेत नाही. मग अशा वेळेस जे आहे फ्लॉवरिंग व्यवस्थित पद्धतीमध्ये बाग निघत नाही किंवा बाग व्यवस्थित पद्धतीमध्ये सेट होत नाही. त्यामुळे बाग व्यवस्थित सेट व्हायची असेल तर आपल्याला टाईम टू टाईम नियोजन जे आहे पहिल्या काही दिवसांसाठी करणं गरजेचं असतं. एकदा बाग सेट झाली, फळ लिंबू आकारामध्ये वगैरे गेले तर नंतर तुम्ही जे आहे 1-2 दिवस इकडे तिकडे करू शकता. ड्रिपच्या बाबतीमध्ये तुम्हाला खतं सोडायच्या बाबतीत असेल किंवा स्प्रेच्या बाबतीमध्ये असेल. पण जोपर्यंत बाग सेट होत नाही तोपर्यंत जे आहे जे रिकमेंडेशन असेल किंवा जे औषधं गरजेचे असतील ते वापरणं गरजेचं आहे. रसशोषक किडी कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर चौकीचं आरोग्य जे आहे जपणं व्यवस्थित
पद्धतीमध्ये गरजेचं आहे. कारण ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित पद्धतीमध्ये जपल्या तर मग बागेला फूल जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये निघेल आणि निघालेलं फूल जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये सेट होईल आणि मग नंतर फूल जर सेट झालं व्यवस्थित पद्धतीमध्ये निघलं व्यवस्थित पद्धतीमध्ये तर नंतर जे आहे आंबे बहारामध्ये शक्यतो फुगवणीचंच काम त्या ठिकाणी बाकी राहतं. तर मग नंतर जे आहे फेब्रुवारी मार्च नंतर त्या प्रमाणामध्ये खर्च जो आहे आपल्याला बागेला येत नाही. पण सुरुवातीचे काही दिवस जे आहे व्यवस्थित पद्धतीमध्ये जे आहे बागेची काळजी घेणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. आता या व्हिडिओमध्ये कुणाला काही शंका असेल किंवा कुणाचे काही प्रश्न असतील तर आपण जे आहे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. बेडचे जे आहे एकदा आपण जर बघितलं फक्त ट्रॅक्टर जाण्यापुरती जागा आपण ठेवलेली आहे. मध्ये बेड जो आहे जेवढा रुंद करता येईल तेवढा रुंद आपण केलेला आहे. ड्रीप नळी त्या ठिकाणी येईल. झाडांपासून जेवढे लांब तुम्ही ड्रीप ठेवाल तेवढं ते फायदेशीर राहील. तर व्हिडिओमध्ये काही अजून काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जे आहे नक्की विचारू शकता. धन्यवाद.